तळोदा शहरातील जल जीवन मिशनच्या कामामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे। कारण हॉस्पिटलच्या परिसरामध्ये रस्ते खोदून ठेवल्यानं अनेक समस्या उद्भवत आहेत। अर्धवट काम सोडून ठेकेदार मात्र पसार झाला। पालिका प्रशासनाचं या कामांकडे दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे। नागरिकांकडे देखील दुर्लक्ष आहे। लोकशाही मराठीकडे डॉक्टरांनी आपली व्यथा आणि समस्या मांडलेली आहे। तात्पुरता मुरुम टाकून सोय करण्याची मागणी देखील आता केली जाते। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, तळोदा शहरातील जल जीवन मिशनच्या कामांमुळे जनजीवन सध्या विस्कळीत झाले। कारण हॉस्पिटलच्या परिसरातील रस्ते चिखलमय झाल्याचं पाहायला मिळतंय। हे रस्ते खोदून ठेवल्यानं नागरिकांना ये-जा करता येत नाहीये। नागरिकांना अनेक समस्यांचा त्रास सहन करावा लागतोय। अर्धवट काम सोडून ठेकेदार मात्र पसार झालाय। या जैन नगर या एरियामध्ये हॉस्पिटल असून इथं रस्त्याची व्यवस्था फार खराब आहे आणि त्या कारणामुळे इथे ज्या भागात जे हॉस्पिटल्स आहेत परंतु त्या हॉस्पिटल्समध्ये पेशंटला येण्या जाण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होतो। त्यासाठी या रस्त्याला प्रशासन काहीतरी दखल घ्यावी आणि आम्हाला काहीतरी व्यवस्था करून द्यावी अशी आमची मागणी आहे। प्रत्येक नवीन वसाहतीमध्ये जाणं येण्यासाठी रस्ता नाही आहे, तो तर कसं तरीच म्हणजे पाय वाटण्यात जावं लागतं। मोटरसायकल आणि फोर व्हीलर तर लांबच आहे। इथे हा जो परिसर आहे इथे जवळजवळ 4 ते 5 हॉस्पिटल आहेत। याच्यात बाल रुग्णालय देखील आहे, परंतु येण्या जाण्यासाठी पेशंटला फारच दैनंदिन अवस्था आहे। त्यासाठी प्रशासनाला एक विनंती करतोय की या रस्त्याला तरी दुरुस्त करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।